प्रत्येक वेळेस सीझनमध्ये घरात की नाही खूप जास्त पेरू खाण्यासाठी आम्ही आणतो बरं का. पण हा पेरू माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि तो का स्पेशल आहे हेही मी तुम्हाला सांगते. कारण माझ्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त अंगणात एक पेरूचं झाड लावलेलं होतं आणि त्याच झाडाचा हा पेरू आहे. तर म्हणलं काहीतरी वेगळं आणि अगदी आठवणीत राहावं ह्या हिशोबाने मी आज या पेरूचा चाट बनवणार आहे. त्यासाठी मिक्सरमध्ये 2 लसणाच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची, अर्धा चमचा मोहरी आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. आणि त्याचं ओबड-धोबड वाटण काढून घ्यायचं. त्यानंतर पेरू स्वच्छ धुवून घ्यायचा. त्याचा पुढचा मागचा भाग कट करून टाकायचा आणि त्या पेरूचे आपल्या आवडीप्रमाणे पाहिजे तेवढे बारीक मोठं कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर कट केलेला पेरू एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आणि मिक्सरमध्ये जे काही वाटण आपण फिरवलेलं आहे ते वाटण त्याच्यामध्ये घालायचं. त्यानंतर त्यात अर्धा चमचा तिखट, थोडंसं काळं मीठ म्हणजे सैंधव मीठ, चाट मसाला घालायचा आणि चवीपुरतं साधं मीठ घालून ते सर्व काही मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर सगळ्यात शेवटी अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आणि पुन्हा एकदा ते सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपला चटपटीत पेरू चाट बनवून तयार झालेला आहे. चवीला इतका भन्नाट लागतो, की अवघ्या 5 मिनिटात तर हा संपून पण गेला. काय मग सुटलं की नाही तुमच्या पण तोंडाला पाणी? तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि जाता-जाता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.